brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जी माझ्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पण अगदी सुरुवातीला त्यांचा उत्साह दांडगा आहे. ते आपल्याशी खास थांबून बोलतायत. एक गोष्ट आपण प्रेक्षकांना सुरुवातीला सांगूयात, ते म्हणजे की काल जेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंची सभा होती, संयुक्त सभा, त्यावेळेस सुद्धा मी या स्पॉटला होते. आणि आज ही जी जाहीर सभा आहे, महासभा म्हणून तिची जाहिरात अनेक वर्तमानपत्रांमध्ये आपण पाहिलेली आहे. तर इथं आज आपण पाहतो आहोत की शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकासाची दिसते गती म्हणून मुंबईकरांची, असं म्हणत इथे एक टॅगलाईन लागलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर इथे मोठ्या संख्येनं बोर्ड सुद्धा लागलेले आहेत. शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आवर्जून आपल्याशी बोलण्यासाठी थांबलेले आहेत. अर्थात आपण यांच्या सगळ्यांशी बोललं पाहिजे की काय आज इथं कुठल्या भाऊला ऐकायला ते आलेले आहेत, देवा भाऊ की त्यांचा लाडका भाऊ. आमचा लाडके भाऊ श्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सगळेजण ऐकायला आलेलो आहे आणि ते बहुमताने विजय होणार. जेवढे बी उमेदवार नगरसेवक उभे केलेले आहेत ते सगळे एकूण एक सीट मुंबईच्या सगळ्या सीट लागणार आहेत. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे म्हणजे जास्तीच्या सीट लागतील, पण तुम्हाला कालचं ते प्रेझेंटेशन आहे ते पाहिलं का? त्याच्यावरनं मुंबई कशी तोडली जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला होता राज ठाकरेंनी. त्याच्याबद्दल काय बोलणार? आणि खरं तर त्यांनी असं सांगितलंय की हे मागच्या 11 वर्षांपासून म्हणजे 2014 नंतरपासून सुरू झालेलं आहे. मॅडम, असं आहे की बघा, ज्याच्या पायाखालची वाळू आता सरकू लागलेली आहे ते लोक हीच भाषा वापरणार की मुंबई तोडणार. मुंबई कोणी तोडू शकत नाही. आज किती लोक आले आणि किती लोकांनी आक्रमण केलं मुंबईवर, पण मुंबई खंबीरपणे उभी राहिली. हे सर्वांनी अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. जर तुम्ही विटीवरचे बॉम्बस्फोट बघा, इतर काय बघा, पण मुंबई तोडायची असं किंवा तुटली असते. पण एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊ यांची एकदम खास महायुती आहे आणि त्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक आणि मुंबईसाठी महापौर म्हणून मराठीच मनुष्य तिथे बसणार आहे. हिंदू मराठी महापौर नको तुम्हाला? नको आम्हाला, पण भाजपला हवाय हिंदू मराठी महापौर. आम्हाला मराठीच हवा आहे ना. आम्हाला मराठी पाहिजे. हिंदू आणि हिंदू हा मराठी असू शकतो ना. मूळ हा हिंदूचा आहे, मूळ हा मराठीच पाहिजे. आम्हाला मराठीच पाहिजे. मराठी आम्हाला बाबे शिवसेना आम्हाला आवडते. आम्हाला पण मराठीच हवा. बरं, तुम्हाला आम्हाला मराठीच पाहिजे. मराठी मुंबईचा महापौर मराठीच असायला पाहिजे. का हवा मराठी महापौर तुम्हाला? महाराष्ट्रात राहतो आम्हाला बाळासाहेबांपासून ही परंपरा चालू राहिलेली आहे की बाळासाहेब ठाकरे ज्या त्यावेळी होते त्यावेळापासून मराठीच हा महापौर बसलेला आहे आणि तो मराठीच बसणार महापौर. कोणीही किती काय केलं तरी मराठीच महापौर जाऊन बसणार आहे. तुम्ही म्हणताय की मराठी हा माणूसच हिंदू असतो, मग हिंदू महापौर असं भाजपला का बोलावं लागतंय? तुमचा मित्रपक्ष आहे, तुम्हाला माहिती असेल. बघा आता मॅडम, त्यांनी काय उल्लेख केला ते आम्ही कसं सांगू शकतो, पण आम्ही आज सगळेजण ऐकायला आलेलो आहे ते फक्त आमच्या एकनाथ शिंदे साहेबांसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही आज ऐकायला आलो आणि एकनाथ शिंदेना फुल पाठिंबा आहे सगळ्या मराठी माणसांचा. तुम्हाला काय वाटतं कोण हवं इथं महापौर? महापौर मराठी, हिंदू मराठी हवा. मराठीच महापौर हवा. मराठी महापौर का हवा आता मुंबईला? म्हणजे मुंबई महानगरपालिका भूमिपुत्र आहे, हे इथले भूमिपुत्र आहेत, त्यांनाच अधिकार मिळायला पाहिजे. मराठीच मराठ्यांचीच मुंबई होती म्हणून मराठीचा महापालिका होती म्हणजे आता नाही मराठी सुद्धा आहे, पण ते जास्त कॅबिज दुसऱ्या लोकांनी केली आहे. त्यांना हटवण्यासाठी मराठीचं हे पाहिजे. काय आहे की हिंदू महापौर म्हणजे हिंदू मराठी महापौर असं म्हणत भाजपवर टीका केली जाते. जर तुम्हाला मराठी महापौर नाही हिंदू मराठी महापौर हवा तर भाजपवर टीका केली जाते ठाकरे बंधूंकडनं. म्हणून हा प्रश्न आहे की मराठी महापौर का हवा, हिंदू मराठी महापौर का नको? मराठीच महापौर पाहिजे आम्हाला. मराठी लोक नगरसेवक निवडले जातील दोन्ही पक्षाचे आणि त्याच्यातूनच मग मराठी महापौर निवडला जाईल. बरं, ते काल भाजपचे एक आमदार आले होते आणि नेते आले होते अण्णामलाई, त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राचा भाग नाहीये मुंबई. तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? 1960 पासून मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हापासून हा विषय चालू आहे. पण आज 70 वर्ष 75 वर्ष झाली पण असं काही होऊ शकलं नाहीये. मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडलेली नाहीये. ते इथे येऊन कसं काय म्हणू शकतात? अनेक जण असे बोलतात, अनेक लोक बोलतात मॅडम, पण ते असं होऊ शकलेलं नाहीये. काही जणांना अनुजा जोडून घेतलेल्या आहे तर त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूयात की ते अण्णामलाई काल आले होते त्या विषयावर आम्ही बोलत होतो. ते म्हणाले की मुंबई महाराष्ट्राचा भाग नाहीये म्हणून.
तर मग म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा भूमिपुत्रांसाठी लढणारी शिवसेना म्हणून शिवसेनेकडे पाहत आलेलो आहोत आणि स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा सांगतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार कसे पुढे घेऊन जातो, मुंबईकर कसा मराठी असला पाहिजे, कसा मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व असलं पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे ती तोडायला नको असं त्यांचंही स्वप्न होतं. मग या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा भाजपची एक नेता येऊन जो स्टार प्रचारक आहे तो म्हणतो की महाराष्ट्राचा भाग नाही मुंबई. हे भाजपाचं मत आहे. तुमची युती आहे ना इथे, युती असली तरी शिंदेसाहेब हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत. मग आपल्याकडनं विरोध का नाही झाला या विचाराला? विचारायला कशाला विरोध करू आम्ही कृती करून दाखवतो. आम्ही जे मुंबईच्या बाहेर जे मराठी माणसं जी गेलेली आहेत त्यांना परत आणण्याचं काम करतोय आम्ही. पण के अण्णामलाई यांच्या विधानाशी तुम्ही सहमत नाहीये, तुम्हाला चीड आली या विधानाची? नाही, चीट कशाला येणार? नाही आली अजिबात. त्यांचा विचार आहे, आमचा विचार नाही ना. त्यांचा स्वतःचा विचार आहे, पक्षाचा नाही. अच्छा, म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. पण मग त्यांना अण्णामलाईनं काहीतरी सांगितलं पाहिजे ना, ते आमदार आहेत असं येऊन बोललं नाही पाहिजे किंवा असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, पण शिंदेसाहेब कृतीतून सर्व दाखवत आहेत ना की मुंबईकर मराठी माणूस मुंबईतच राहायला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी गिरणी कामगारांसाठी घरं पुन्हा बांधली तिथे. वसई विरारला जो गेलेला त्यांना पण आपण इथे आणायला बघतोय. जो कल्याण डोंबिवलीला गेला त्याला पण मुंबईत आणायला बघतोय. हे शिंदेसाहेबांचे विचार आहेत. तर अनुजाकडे जाऊयात. आता आपण काही जणांशी बोललेलो आहोत. अनुजा, इथं जर आपण पाहिलं तर अण्णामलाई यांच्याबद्दल त्यांना राग नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे आणि आम्ही त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाहीये, तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि महाराष्ट्राचा भाग आहे मुंबई, असं हे शिवसैनिक म्हणतात.